शिक्षण, लोकसंस्कृती आणि हो लोकसाहित्याचं स्फुल्लिंग चेतवणारा कार्यक्रम लोकजागर. लोकजागर. श्रोत्यांनो, लोकजागर या कार्यक्रमात आज ऐकूयात आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त अंजली वर्धेकर, अधिपरिचारिका, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय अमरावती यांची समिधा खाकरे यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादर करते आहेत आशिष गावंडे. नमस्कार श्रोते हो, लोकजागर या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मी आपली रेडिओ मैत्रीण समिधा खाकरे मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, लोकजागर हा कार्यक्रम म्हणजेच नावाप्रमाणे लोकांसाठी जनजागृती करण्याचा कार्यक्रम. असं म्हणतात की देव हा सर्वत्र पोहोचू शकत नाही, तो कोणाच्या ना कोणाच्या माध्यमातून तिथपर्यंत पोहोचतो. देव पोहोचू शकत नाही म्हणून त्यांनी आईवडिलांना आपल्यापर्यंत पोहोचवलं आहे. याच देवाचं एक रूप असतं, ते म्हणजे डॉक्टर्स आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या नर्सेस, ज्यांचं काम आपण शब्दात खरं तर सांगू शकत नाही. अनेक वर्षांपासून आरोग्य सेवेत नर्स म्हणून म्हणजेच परिचारिका म्हणून कार्य करणाऱ्या अंजली वर्धेकर मॅडम यांना लोकजागर या कार्यक्रमात आमंत्रित केलं आहे. मॅडम, या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद मॅडम. अंजली वर्धेकर मॅडम या गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य सेवेत कार्यरत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय अमरावती येथे अधिपरिचारिका म्हणून म्हणजे स्टाफ नर्स म्हणून त्या काम करतात. त्यांनी हजारो रुग्णांची आजपर्यंत सेवा केली आहे. आरोग्य सेवेतील अनुभवाबरोबरच त्या परिचारिकांच्या हक्क आणि समस्यांसाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना अमरावतीच्या माध्यमातून उपाध्यक्ष म्हणून लढाही देत आहेत. केवळ आरोग्य सेवेपुरते मर्यादित न राहता त्यांनी आपल्या संवेदना आणि अनुभवांना साहित्याची जोड देखील दिलेली आहे. त्यांचे नुकतेच प्रकाशित होत असलेले काम सोपं नवं हे पुस्तक रूपातील कलाकृती त्यांच्या जीवन प्रवासाचा आणि संघर्षाचा आरसा आहे. आरोग्य सेवा, संघटनेतील सक्रियता आणि साहित्य लेखन या तिन्ही आघाड्यांवर त्यांचे कार्य खरंच प्रेरणादायी आहे. तर अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला आज आपण भेटणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल आणि कार्याबद्दल. तर मॅडम, तुम्हाला सुरुवातीला मी हाच प्रश्न विचारेल की नर्सिंग हे क्षेत्र तसं पाहिलं तर म्हणजे जबाबदारीचं क्षेत्र आहे, तर या क्षेत्रात येण्यासाठी आपल्याला प्रेरणा कुठून मिळाली? खरं म्हणजे मी एका छोट्या गावातून बिलॉंग करते. तेव्हा कसं होतं, आधीच्या काळात थोडी मोठ्या प्रमाणात जर आपल्याला उपचार पद्धती घ्यायची असेल तर आपल्याला आपलं गाव सोडून तालुक्याच्या ठिकाणी यावं लागत होतं. तर असंच आमच्या घरचा एक प्रसंग होता. तिथे माझ्या बहिणीची तब्येत फार खराब झालेली होती आणि आम्हाला थोडा उपचार घेण्यासाठी, थोडं म्हटल्यापेक्षा जास्त चांगल्या प्रकारची उपचार पद्धती घेण्यासाठी जे की आमच्या गावामध्ये उपलब्ध नव्हती, त्याकरिता आम्हाला तालुक्याच्या ठिकाणी यावं लागलं होतं आणि बहिणीला ॲडमिट करावं लागलं होतं. तर त्यावेळेला एक गोष्ट मी महत्त्वाची बघितली, ती म्हणजे अशी की आपण हे असं बोलतो की डॉक्टर हे आपले देव आहेत, तसेच त्यांना सोबतीला देवदूतही लागतात. तसंच देवदूत तिथे पण उपस्थित होते आणि ते मला तेव्हा कळालं जेव्हा माझ्या बहिणीला तिथे ॲडमिट केलं आणि डॉक्टर राऊंड घेऊन जात होते, सांगत होते, सिस्टर हिला इंट्राकॅथ लावा, हिला औषध द्या, हिला इंजेक्शन पुश करा वगैरे वगैरे बोलत होते. ती जी दुसरी देवदूत ती म्हणजे परिचारिका होती, ती सतत तिच्या शिफ्ट ड्युटीज राहतात नेहमी, तर ती यायची, वेळोवेळी चेक करायची. ह्या सगळ्या गोष्टी एकही क्षणाचा विलंब न करता आवाज दिल्याबरोबर ती येत होती आणि ती अशी एकाच पेशंटला नाही तर सगळ्यांना ट्रीट करत होती. आणि एवढं करूनही ती थकल्यासारखं जाणून देत नव्हती. तिच्या हातून जेवढे काही पेशंट्स गेलेले होते, ज्यांना डिस्चार्ज होत होता, त्यांना ते जाताना तिला ते आशीर्वाद देऊन जात होते आणि तिचं जे समाधान होतं चेहऱ्यावरचं बघून मला खूप आनंद झाला होता. तर तिथून मला प्रेरणा मिळाली आणि आता हा परिचारिकाचा प्रवास माझा अजून चालू आहे. अतिशय संयमी असा जॉब आहे हा खरं तर. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय अमरावती येथे आपण काम करतानाचा आपला एकूण अनुभव कसा होता? शासकीय महाविद्यालय अमरावती येथे काम करत असताना मला खूप वेगवेगळ्या पद्धतीचे अनुभव आलेले आहेत. खास करून बघायला गेलं तर महाविद्यालय म्हटलं, महाविद्यालय रुग्णालय वगैरे असं म्हटलं की तिथे रुग्णांची गर्दी जास्त असते आणि रुग्णांची गर्दी जास्त असल्यामुळे कामाचा ताणही खूप जास्त प्रमाणात वाढून जातो. तो कामाचा ताण एकंदरीत मेंटेन करण्यासाठी जो आपल्याला बळ लागतो, तो बळ खूप मेहनतीने आपल्याला एकत्र करावा लागतो आणि नवीन नवीन ज्या प्रकारच्या आपल्यासमोर केसेस येतात त्यांना तोंड द्यावं लागतं. आव्हानं आपल्यासमोर येतात. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला
पार पाडावं लागतात. तसेच स्पेशल केसेस म्हटल्याबरोबर आपल्याला जसं सर्पदंश आहे, ब्रॉड डेथ म्हणतात. ब्रॉड डेथ म्हटलं की जर आपला पेशंट जाणार असतो पण आणता जर ऐन वेळेवर त्याची डेथ झाली आणि हॉस्पिटलमध्ये आपण घेऊन गेलो तसा पेशंट. आणि तिसरं म्हटलं की सुसाईड केस. ह्या ज्या मेन केसेस आहेत ह्या सगळ्या आपल्या शासकीय रुग्णालय अमरावती येथे, अमरावती म्हटलं किंवा कुठलंही शासकीय महाविद्यालय किंवा रुग्णालय म्हटलं तर तिथे घेतात मोस्टली, जसं की प्रायव्हेटला घेतलं. ती विविध प्रकारची जी आव्हाने आहे ती आव्हाने समोर कुठलं आव्हान केव्हा आपल्या समोर येऊन उभं राहील, पण त्या सगळ्या आव्हानांना तितक्याच ताकदीनं, जोमाने आणि आत्मविश्वासानं पुढे जावं लागतं. हे खरं तर परिचारिकेचं मोठं काम असतं. अगदी बरोबर. जेव्हा एखादा पेशंट बरा होऊन आपल्या डोळ्यासमोरून तो घरी जातो तेव्हाचं जे समाधान असतं ते काही वेगळंच असतं. हो, खूप वेगळं असतं. खरं आहे. रुग्णसेवेत आपण काम करताना सेवा करण्यासाठी मुळात तो सेवाभाव आपल्याला लागतो. त्यासाठी आपण तितकं संवेदनशील असलं पाहिजे. खरं तर एखादा भावनिक किंवा प्रेरणादायी प्रसंग आपल्याला आला असेल तर तो आम्हाला सांगा. हो, माझी ड्युटी होती, मॉर्निंग शिफ्ट होती. एक आजी आणि एक आजोबा बसले होते, दोघांची गोष्ट चालू होती, गप्पा, त्यांचं कन्व्हर्सेशन चालू होतं की मी एवढ्या मेहनतीने पैसे जमा केले होते आपण दोघांनी मिळून, आपल्याजवळ आता पैसे नाही राहिले आहेत, पैसे चोरीला गेले की काय झाले, आता आपल्याजवळ पैसे नाही आहे, कुठं पैसे भरायचे, काय करायचे हे काही आपल्याला माहीत नाही आहे, कसं करायचं बा. आणि ते मी तिथून जात होते. मी माझ्या स्टेशनजवळ गेलो, नर्स स्टेशन, तिथे गेले तर त्या माझ्या पाठोपाठ आले, आजी आजोबा दोघे पण आले. आणि मग मला म्हणायला लागले, आजी बाई तुला एक प्रश्न विचारू काय, तुला माझा प्रश्न समजला तर सांगजो म्हणे, नाही तर मग पाहिजे पाहुणे बा मी लय गरीब आहो म्हणे, गरीब आहो, माझ्या बुड्याचं ऑपरेशन करायचं आहे. अशा पद्धतीने ती मला सांगत होती. आम्ही खूप मेहनत केली म्हणे बाई, 8 दिवसापासून मजुरीला गेलो म्हणे, पैसे जमा केले म्हणे, 300-400च्या वरची पैसे होते म्हणे, पण एसटीतून येताना कोणा आमचे पैसे चोरले की आमचे पैसे पडले म्हणे बाई काहीच माहीत नाही म्हणे, आता घरी जाण्यासाठी 1 रुपया नाही आहे म्हणे माझ्या खिशात म्हणे, आता या बुड्याचं ऑपरेशन कसं करू म्हणे, मला काही सुचून नाही राहिलं म्हणे. ती म्हणजे अशी हतबल झाली होती आणि तिला काही सांगताही येत नव्हतं बरोबर. मग हे बघून ते आजोबा खूप असे चिडले होते, जाऊ दे, नाही झालं तर असं तसं करू, काहीतरी करू. मी त्या आजीला समजवलं. आजी म्हटलं तू काही टेन्शन घेऊ नको, आता तू सरकारी दवाखान्यात आलीच आहे म्हटलं, काही ताण घेऊ नकोस, आपल्या इथे सगळं मोफतमध्ये मिळतं, राहिला प्रश्न जेवणा खावण्याचा तर तो पण इथे मोफतच मिळतो म्हटलं, आणि चांगलं जेवण भेटते म्हटलं, आणि तसेच इथं ऑपरेशनही व्यवस्थित होईल आणि तुझी काळजी करायला आम्ही आहेच म्हटलं, आणि राहिला प्रश्न तुझा घरी जायचा तर तो आपण बघूयाच म्हटलं, मी आहे ना म्हटलं, तू काही टेन्शन करू नको, मी बघून दिली म्हटलं सगळं. मग त्या आजोबांचं ऑपरेशन झालं आणि मग त्या आजोबांचे इंजेक्शन गोळ्या वगैरे मी व्यवस्थित देत माझी ड्युटी पार पाडली. आणि सुट्टीचा दिवस आला. सुट्टीच्या दिवशी माझी दुपारची ड्युटी होती आणि आजी आजोबा परत सुट्टीच्या दिवशी बाहेर बसले होते, सुट्टी झाली बा ते म्हणून, पण ते माझी वाट बघत होते की बा आता घरी कसं जायचं, तिथं बसले होते. मग मी आले आणि आजीला बघितलं, असं आजीच्या डोळ्यात पाणी होतं. मी आजीच्या हातात 300 रुपये दिले आणि आजी मग डोळ्यात पाणी घेऊन घरी गेली. काही दिवसानंतर आजी परत आली आणि मग माझ्या हातात तिने आल्याबरोबर सरळ म्हटलं, बाई ओळखलं काय मला, हे घे. माझ्या हातात बिस्किटचा पुडा दिला अक्षरशः आजीनी आणि बोलायला लागली, बाई तुझ्यामुळं आज माझं चांगलं झालं, तुझ्या आजोबाला दिसायला लागलं आहे, आता ते डोळ्यानं बघू लागलं आहे, आता जेवढे दिवस बा आम्ही उघड्या डोळ्यांनी हे जग बघू तर बा तू आमच्या आठवणीत राहशील. अशा पद्धतीने ती आजी बोलत होती. आणि ते बघितल्यानंतर आजी आजोबाच्या चेहऱ्यावरचं जे हसू होतं ते बघून मनाला लागणारं होतं एकदम चांगलं. आणि त्या आजीचे जे शब्द होते ते असे खूपच छान वाटत होतं तेव्हा. म्हणजे जसं तुम्ही त्यांच्या नेहमीसाठी लक्षात राहाल तसंच ते दोघंही तुमच्या नेहमीसाठी स्मरणात राहतील. हो, नेहमीसाठी स्मरणात राहतील. आणि मेन म्हणजे जेव्हा आपण दुसऱ्याची काळजी घेतो त्या काळजीची आपली जी जाण असते ते दुसऱ्यांनी ठेवली आहे, याच्यामधून मला तो भावनिक आणि प्रेरणादायी असा अनुभव वाटतो. आजच्या काळात परिचारिकांच्या कामाच्या स्वरूपात आधीच्या तुलनेत काय बदल झाले? तर सध्या म्हटलं गेलं तर आधीच्या काळात कसं होतं की जी रेकॉर्ड्स मेंटेन केली जात होती ती आपण हाताने वगैरे लिहून करत होती, आताही करतात, पण आधुनिक तंत्रज्ञान आल्यामुळे आता ते कम्प्युटराईज वगैरे सगळं झालेलं आहे. हां, तर ते कसं मेंटेन करणं जमतं आहे. आणि मेन म्हणजे त्याच्यामुळे कसं होतं आहे, जो कामाचा जो ताण म्हणतो आपण किंवा मग मेंटेनन्स म्हणतो ते इझी झालं आहे त्या सगळ्या तंत्रज्ञानामुळे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की नर्सिंगमध्ये आधी स्पेशलायझेशन नव्हते, बरोबर, कुठल्याच प्रकारचं स्पेशलायझेशन नव्हतं. आधी जसं ANM होतं, GNM होतं, BSc होतं, BSc पण नव्हतं, फक्त ANM आणि GNM होतं, ANM चालायचं. पण आता असं झालंय
की नर्सिंगमध्ये स्पेशलायझेशन आलेले आहे. तिथं पिडियाट्रिक नर्सिंग आलेलं आहे, तिथं सायकॅट्रिक नर्सिंग आलेलं आहे. अच्छा. हां, आणि त्याच्यानंतर CHO म्हणून पण कोर्स निघलेला आहे. डॉक्टर म्हणून जे आता कामं करतात वेगवेगळ्या ठिकाणी, ह्या अशा पद्धतीचा सगळा बदल निर्माण करून येतात. आणि PhD म्हणून सुद्धा आपल्या याच्यामध्ये नर्सिंगमध्ये आलेला आहे. PhD पण आपण त्याच्यावरती करू शकतो. म्हणजे आधी नर्सेसचे जेवढे लिमिटेड काम राहत होते, आता तसं नाही आहे की स्पेशलायझेशन झाल्यामुळे तुमचे कोर्सेस तुम्हाला एक्स्ट्रा ट्रेनिंग देऊन तुमचे आव्हानही तेवढंच वाढलेले आहेत. तुम्ही परिचारिका म्हणून काम करता. आता प्रत्येक वेळी सगळेच रुग्ण काही सारखे नसतात. कधी कधी त्यांचे स्वभाव पण आपल्याला अगदी वेगळे वाटून जातात आणि यांच्याशी कसं डील करायचं हा प्रश्न पण तुमच्यासमोर असतो. अशी एखादी गोष्ट की रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधताना तुम्हाला काय वाटतं की प्रत्येक नर्सनी कुठल्या गोष्टी सांभाळल्या पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं तर म्हणजे की जो आलेला पेशंट असतो आपल्याकडे खूप पॅनिक असतो. बरोबर. त्याचे नातेवाईकही खूप पॅनिक असतात. तर तो जे बोलण्याचा प्रयत्न करतोय, तो आपल्या जर सांगण्याचा प्रयत्न करतोय, ते समजून घेण्याचं पेशन्स आपल्यामध्ये असलं पाहिजे. तो काय बोलतोय, काय त्याला सांगायचं आहे, त्याचा प्रश्न काय आहे, ते व्यवस्थित समजलं गेलं पाहिजे. आणि ते समजून त्याला आपण व्यवस्थितरित्या सांगितलं गेलं पाहिजे. आणि आपली जी भाषा आहे ती म्हणजे त्याच्याशी जेमतेम मिळती जुळती असायला पाहिजे. कारण तो जर भाषा वेगळी बोलतोय, आपण वेगळी भाषा बोलतोय, तर त्याचा समन्वय साधता येणार नाही आपल्याला. त्यामुळे आपल्याला त्याच्या भाषेत त्यांना सांगता आलं पाहिजे. जर आपण सांगितलं तर त्याचा जो विश्वास आहे आपल्यावरचा वाढतो आणि आपण चांगल्या रीतीने त्याच्याशी कम्युनिकेशन करू शकतो. मला एक महत्त्वाचा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना अमरावतीच्या आपण उपाध्यक्ष आहात, तर यामध्ये आपली भूमिका नेमकी कशी असते? महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर ही एकमेव अशी संघटना आहे की जी फक्त शासनमान्य संघटना आहे. बाकी इतर संघटनेला शासन मान्यता नाही आहे. फक्त हीच एकमेव अशी संघटना आहे. परिचारिकांच्या अडचणींना समजून घेण्याची भूमिका, तसेच परिचारिका ज्या आपल्याजवळ समस्या घेऊन येतात त्यांना सोडवून त्यांच्याशी चर्चा करणे ही पण एक खूप मोठी. तर ह्या ज्या समस्या असतात त्यांच्याशी चर्चा करून त्या समजून घेऊन त्यांच्यावर काय तो आपल्याला कल्याणासाठीचा जो काम आहे हे सगळं करणं हे खूप महत्त्वाचं असतं. तर कुठल्या अशा समस्या आपल्यासमोर येतात? भरपूर आहेत. जशा की काही जणांना ड्युटीच्या वेळी खूप जास्त वेळपर्यंत थांबावं लागते. कधी 2-2 नाईट्स कराव्या लागतात. कारण आता परिचारिकांची संख्या आहे ती मर्यादित आहे. त्यामुळे वारंवार 2-2, 3-3 शिफ्ट्स कराव्या लागतात. आठवडी सुट्टी भेटत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही ठिकाणी तर जेव्हा एकटी ड्युटीला असतो आपण, अशा पद्धतीच्या परिचारिकांच्या सुरक्षिततेचा खूप मोठा प्रश्न आहे जी संघटना सोडवण्याचा प्रयत्न करते. तर अशा महत्त्वाच्या बऱ्याच कामगिऱ्या संघटना पार पाडतात. तर पुन्हा एकदा स्वागत आहे श्रोते हो लोकजागर या कार्यक्रमात. आज या कार्यक्रमात आपण अंजली वर्धेकर ज्या आधी परिचारिका आहेत म्हणजे स्टाफ नर्स आहेत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय अमरावती येथे. तर मॅडम, आपलं एक पुस्तक प्रकाशित होणार आहे, त्याचं नाव आहे काम सोपं नव्हं. तर ह्या पुस्तकाची संकल्पना आपल्याला कशी सुचली किंवा हेच नाव का द्यावं याला, हे आपल्याला कसं सुचलं? ही जी संकल्पना आहे ही म्हणजे मला एक सवय आहे की रोज काय झालं काय नाही ते आपण एका डायरीत जसं मेंटेन करतो तसं मला लिहायची सवय आहे. असंच एक दिवस मी लिहित होते आणि माझे हजबंड मला बघत होते की हे तू काय लिहित आहे. मी सांगितलं की माझे जी रोजची दिनचर्या आहे ते मी लिहित आहे, याच्यामध्ये काय झालं काय नाही, माझ्या हॉस्पिटलमध्ये मी कोणता प्रसंग पाहिला, हे सगळ्या गोष्टी पाहत होते. तर तेव्हा त्यांनी मला म्हटलं की हे तू स्वतःच्या डायरीपुरतं मर्यादित न ठेवता हे जर तू जगासमोर आणलं तर जास्त चांगलं राहील. म्हणजे हे सगळी गोष्ट लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. म्हणून मग हे जे काम सोपं नव्हं हे बुक लिहिण्याची संकल्पना तिथून आम्हाला सुचली. म्हणजे त्यातून प्रेरणा मिळाली की आपण पुस्तक लिहावं. हो. तर या पुस्तकात नेमके कोणते अनुभव आणि विचार आपण मांडलेले आहेत? हे जे पुस्तक आहे काम सोपं नव्हं, हे एक फक्त माझ्या एकटीचंच अनुभव नाही आहे, तर हे एका प्रत्येक परिचारिकेच्या जीवनामध्ये घडलेले अनुभव आहेत. कोणत्या प्रकारे काय गोष्टींशी डील करते आणि कशा प्रकारे आलेल्या आव्हानांना सामोरे जाते, ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये मी माझ्या स्वतःच्या अनुभवात यामध्ये मांडलेल्या आहेत. आरोग्यसेवा आणि साहित्य लेखन या दोन वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपण समतोल कसा साधतो? खरं तर बिझी शेड्यूल्ड असल्यामुळे वेळच मिळत नाही. बरोबर. पण असं वाटतं कधी की आपण ज्या गोष्टी फेस करतो आपल्या लाईफमधल्या, त्या गोष्टी आपण पुस्तकांच्या थ्रू लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. म्हणून जो काही वेळ मिळतो तो वेळ मी माझ्या साहित्य लेखनाकडे
ती एक निष्ठेने केलेली सेवा आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवणं गरजेचे आहे. म्हणून मला या पुस्तकामधून हा संदेश द्यायचा आहे, समाजाने परिचारिकेचा सन्मान करायला पाहिजे. पण लिहिलेल्या पुस्तकाच्या मार्फत आता ती दृष्टी नक्कीच बदलेलच आहे, आम्हाला खात्री आहे. तर आता मला एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आता आपल्याला विचारायचा की काही वर्षांपूर्वी कोविडनी आपल्या जगाला घेरलं होतं. तर या कठीण काळामध्ये डॉक्टर्स आणि परिचारिका हे खरंच देवदूत होते आपल्या सगळ्यांसाठी. तर या कोविडसारख्या कठीण काळात परिचारिकांची भूमिका आपण कशी पाहिली? कोविडच्या कठीण काळात परिचारिकांनी अहोरात्र सेवा केली आहे. कोविडचा काळ म्हणजे हा खूप भयानक असा काळ होता की ज्या काळामध्ये स्वतःचा मित्र देखील स्वतःच्या मित्राच्या मृत्यूनंतर त्याला बघायसाठी सुद्धा कोणी येत नव्हतं. असा विचित्र काळ होता तो. म्हणजे कुणी कुणासाठी वेळ देऊ शकत नव्हतं. स्वतःची जीवाची पर्वा न करता परिचारिकांनी रुग्णाची काळजी त्या काळामध्ये घेतलेली आहे. परिचारिकांनी मानसिक आधार त्यांना दिलेला आहे रुग्णांना. तसेच कामाचा प्रचंड ताण, संसर्गाची भीती या सगळ्यांच्या वरती जाऊन सगळ्या गोष्टींवरती मात करून त्या सतत लढत राहिलेल्या आहेत. अंगावरती PPE किट घालून तासनतास उभं राहिलेले आहेत. पेशंटचे नातेवाईक अक्षरशः बघायला सुद्धा यायची तयारी नव्हती. अशा वेळेला त्यांनी स्वतःच्या आई बहिणीसारखं प्रत्येक रुग्णाची सेवा केलेली आहे. त्यांची जी भूमिका होती ती खरंच खूप अशी योद्ध्यासारखी भूमिका म्हणता येईल. कोविड योद्धे म्हणून आपण त्यांना संबोधू शकतो. ती महत्त्वाची भूमिका होती. अंगावरती घामाचे लोट वाहायचे आणि तरीसुद्धा आपलं कर्तव्य व्यवस्थितरित्या बजावायचं आणि त्यानंतर बाहेर यायचं, ही खूप मोठी गोष्ट होती. आता हे बाकी परिचारिकांबद्दल आपण सांगितलं, पण तुमचा कुठला एखादा वैयक्तिक अनुभव या काळातला कुठला असेल तर सांगा. हो, माझा खूप म्हणजे कोविड काळ असा झालेला आहे की कोविड काळ माझ्या पूर्ण लाईफ चेंजिंग पॉईंट म्हणतो ना आपण, तो झालेला आहे. कोविड काळामध्ये ती जी पहिली लाट होती कोविड काळाची, ती खूप भयावह लाट होती. त्या लाटेमध्ये मेडिकल सर्टिफिकेटशिवाय कुणाला शहरामध्ये एंट्रीसुद्धा मिळत नव्हती, येऊसुद्धा देत नव्हते. अक्षरशः जी लोक रेंटने राहायची दुसरीकडे, तर त्यांना म्हणायची की आधी तुमचं सर्टिफिकेट दाखवा, त्यानंतरच तुम्हाला आम्ही आतमध्ये घेऊ, तुमच्या रूममध्ये तुम्ही शिफ्ट होऊ शकता. असा तो विचित्र काळ होता. त्याच पिरियडमध्ये मी गरोदर होते. गरोदर असताना माझी ड्युटी ही ICUला लागली होती. त्या ICUमध्ये ड्युटी करत असताना स्वतःच्या जीवाची काळजी, बाळाच्या जीवाची काळजी आणि त्यासोबतच मी ज्या रुग्णाची काळजी घेत आहे त्या सगळ्या रुग्णांची काळजी माझ्यावर डिपेंड होती. हा खूप मोठा अनुभव होता. आणि या सगळ्यांची सेवा करत स्वतःची पण आपली काळजी घेत मला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या होत्या. जेव्हा मी PPE किट म्हणजे माझ्या लेकराचं तर वेगळंच होतं, पोटात जे बाळ होतं त्याचं वेगळं होतं, आणि त्या सर्वांच्या ह्याच्यामध्ये मी PPE किट घालायचे, तासनतास वॉर्डमध्ये जायचे, घामाचे लोट व्हायचे, त्याला आपण रक्ताचं पाणी केल्यासारखं म्हणू शकतो. अक्षरशः म्हणजे माझं जे आतमध्ये मी जेव्हा जायचे तर मला असं फिरल्यासारखं व्हायचं 2 मिनटासाठी प्रेग्नंट असताना. आणि त्यातल्या त्यात मला प्लासेंटा प्रिव्हियासुद्धा डायग्नोस झाला होता. तर अशा परिस्थितीतही मी पूर्ण रुग्णांची काळजी घ्यायची आणि त्यानंतरच डोनिंग ऑफ वगैरे राहायचं, डाउनिंग आणि डोनिंग प्रोसिजर राहायची म्हणजे ती करायची. त्याच्यानंतर मग बाहेर यायची. जेव्हा तो काळ झाला त्यानंतर मग कुठे माझ्या त्या सगळ्या गोष्टींमुळे जे मी करत होते त्याच्यामुळे जे माझं आपण म्हणतो स्वेटिंगमुळे BP लो वगैरे होतं, अशा पद्धतीचं चक्कर आल्यासारखं होतं. त्यानंतर मला त्याचं कॉम्प्लिकेशन म्हणून डॉरचं इन्फेक्शन झालं, त्याच्यानंतर या सगळ्याचं कॉम्प्लिकेशन म्हणून माझं जी शिफ्ट ड्युटीज होत्या आपल्या त्या याच्यामुळे डायबिटीज वगैरे झालं, BP झालं. हे सगळे कॉम्प्लिकेशन मला त्या कोरोना काळात जशी गिफ्ट म्हणून मिळालेले आहेत. पण एक असं वाटतं की आपण त्या काळातही आपली सेवा बजावू शकलो, हे खूप मोठी असं वाटते मला की माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. पण ड्युटी इज फर्स्ट. म्हणजे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इतर रुग्णांची सेवेखातर स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोनामध्ये या कठीण काळामध्ये खरे लढवय्ये ते होते खरं तर. आणि आपल्या या वैयक्तिक अनुभवातून आम्हाला अंदाज आला आहे की किती भयानक परिस्थिती तेव्हा असेल. आता मॅडम, असं आपल्याला जाणवतं एखाद्या हॉस्पिटलमध्ये आपण जेव्हा जातो किंवा म्हणजे सरकारी हॉस्पिटलमध्ये आपण जेव्हा जातो, रुग्णांची परिचारिकाकडे बघण्याची दृष्टी एक वेगळीच असते आणि त्यांच्याबद्दल गैरसमजही भरपूर असतात. की तर डॉक्टर नसले की आपण परिचारिकेशीच जास्त करून बोलतो किंवा त्यांच्याकडून संवाद करतो आणि परिचारिका हीच रुग्णांच्या जास्त जवळची असते डॉक्टरच्या नंतर. पण काही लोकांची अशी गैरसमजुती असतात नर्सेसबद्दल
की त्यांचे कामं हे असतात, असं असतं, त्यांनी हे करायला पाहिजे, ते नाही करायला पाहिजे, पण ॲक्च्युअल काय असतं हे त्यांना माहीत नसतं. तर लोकजागर या कार्यक्रमातून आम्ही नेहमी लोकांपर्यंत महत्त्वाच्या गोष्टी आणि खऱ्या गोष्टी पोहोचवण्याचाच आपला प्रयत्न असतो. तर म्हणून हा प्रश्न मी आपल्याला विचारू इच्छिते की परिचारिका व्यवसायाबद्दल समाजात अजूनही कोणत्या कोणत्या गैरसमजुती आहेत असं आपल्याला वाटतं? परिचारिकांच्या कामाच्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धतीबद्दल लोकांमध्ये फार मोठे गैरसमज आहे. लोकांना काय वाटतं की फक्त परिचारिका ह्या फक्त मलमपट्टी करतात आणि औषध देतात, बस त्या पलीकडे काहीच करत नाहीत. बरोबर. अशी त्याची सगळ्या लोकांची सामाजिक असते. समजूत असते. पण ॲक्च्युअलमध्ये तसं नाही आहे. ह्या ज्या गैरसमजुती आहेत, तसं पाहिलं तर परिचारिका ह्या जेव्हा गुंतागुंतीची वेळ असते, महत्त्वाची वेळ असते, तेव्हा त्या स्वतःच्या भूमिका व्यवस्थितरित्या पार पाडतात, रुग्णांना धीर देतात, रुग्णव्यवस्थेचा कणा बनतात. ह्या सगळ्या गोष्टीही तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. ह्या ज्या गैरसमजुती आहेत त्या ह्या दूर झाल्या पाहिजेत, जेणेकरून त्यांना कळालं पाहिजे. त्यांना फक्त एकच बाजू माहिती राहते की अरे ही तर परिचारिका आहे, पण आपण हिला काही विचारायला गेलो की ही नुसतं चिडचिड करते. एक प्रश्न विचारला की हां तुमचं काय आहे, कसं आहे, हां बोला, असं करा, एवढाच रोल फक्त तिचा दिसतो. पण ॲक्च्युअलमध्ये तिच्या पाठीमागचा दुसरा रोल कोणी पाहिला आहे का? समोर तर कोणी बोलतं, पण पाठीमागचा तिच्या मागे किती ताण आहे, काय आहे, हे सगळं बघितलं जात नाही. घरची परिस्थिती ती मॅच करायची, इथं आल्यानंतर इथलं रुटीन बघायचं, त्यानंतर जेव्हा राऊंड्स होतात त्यावेळेला वेळोवेळी जायचं, रुग्णांची काळजी करायची. त्यात एक पेशंटसोबत 2-3 नातेवाईक यायचे, प्रत्येक नातेवाईकाच्या रुग्णाला उत्तरं ही द्यावी लागतात, कारण उत्तर दिल्याशिवाय ती लोकं जात नाही. कंटिन्यू बोलणे आणि फिजिकल, मेंटल आणि सायकोलॉजिकल ह्या तिन्ही गोष्टी तिथे एक्झॉस्ट होतात. बरोबर. लोकजागर या कार्यक्रमात आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज स्टाफ नर्स अधिपरिचारिका अंजली वर्धेकर मॅडम यांना आम्ही आमंत्रित केलं आहे आणि अनेक विषयांवर आम्ही त्यांच्याशी बातचीत केली आहे. मॅडम, आता मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यावर आपण आलेलो आहोत आणि यामध्ये मला तुम्हाला असं विचारायचं आहे शेवटी की पुढील काळात आरोग्यसेवा आणि संघटनात्मक पातळीवर आपले महत्त्वाचे उद्दिष्टे कुठले आहेत? काम सोपं नवं या पुस्तकामध्ये मी येणाऱ्या पिढीसाठी ज्या काही आम्हाला उपलब्ध सुविधा आहेत, म्हणजे ज्या काही उपलब्ध प्लॅटफॉर्म म्हणू शकतो तो आहे. वेगवेगळ्या नोकऱ्यांच्या संध्या कुठल्या कुठल्या प्रकारच्या असतात, कुठे कुठे आपण अप्लाय करू शकतो, कशा पद्धतीने अप्लाय करायचा, आणि आपण बाहेर देशात जाऊ शकतो की नाही जाऊ शकत, ह्या सगळ्या गोष्टी मी त्या बुकच्या माध्यमातून समाजापुढे आणलेल्या आहेत. परिचारिकांसाठी हा मी ठेवलेला. आणि सगळ्यात महत्त्वाचा, जसं तुम्ही म्हटले की मानस, तो असा आहे की ज्या काही परिचारिका आहेत त्यांना आपण परिचारिका जे शिक्षण आहे, परिचारिका एज्युकेशन केल्यानंतर पुढे आपल्या आयुष्यात आपण काय करू शकतो आणि काय कुठपर्यंत जाऊ शकतो या गोष्टीची एक दूरदृष्टी ती या पुस्तकात देण्याचा प्रयत्न केला आहे. श्रोते हो, अतिशय कठीण काळामध्ये नर्सेस कशा काम करतात किंवा त्यांच्या जबाबदाऱ्या त्या कशा समर्थपणे पेलतात हे मॅडमशी बोलून आपल्या लक्षात आलं असेलच. आणि आपल्याही काही समजुती गैरसमजुती असतील तर आज या मुलाखतीतून नक्कीच त्या दूर झाल्या असतील अशी आशा आहे. परिचारिका म्हणून आपली जी भूमिका असते, समाजाचा एक महत्त्वाचा आधार आपण आहात. तर आज आपण आलात आणि इतकी चांगली माहिती आमच्या श्रोत्यांना आम्हाला करून दिली, त्यासाठी अमरावती आकाशवाणीकडून आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद मॅडम. श्रोत्यांनो, आत्ताच आपण लोकजागर या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त अंजली वर्धेकर, अधिपरिचारिका, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय अमरावती यांची समिधा खाकरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य दिलं होतं गणेश देशमुख यांनी, निर्मिती सहाय्य समिधा खाकरे यांचं, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे. लोकशिक्षण, लोकसंस्कृती आणि हो लोकसाहित्याचं स्फुल्लिंग चेतवणारा कार्यक्रम लोकजागर. लोकजागर.